हे महादेवा, आबासाहेबांचं कार्य आम्ही पूर्ण करू, काशीचा विश्वेश्वर सोडू, सप्त सिंधू मोकळ्या करू, अवघ्या ज्योतिर्लिंगाला यवनाच्या हातातून सोडू. हे महादेवा, जसे आबासाहेबांच्या छातीची धारण हाताची तलवार झालास, अशीच आम्हाला साथ दे, अशीच आम्हाला साथ दे. आणि महादेव, हे महादेव प्रसन्न झाले, संभाजीराजांच्या डोळ्यात अंगावर पाहिला आणि महादेव स्वतः उपस्थित झाले. स्वतःचा हात शंभूराजांच्या मस्तकावरती ठेवला आणि आशीर्वादाचा हात शंभूराजांच्या मस्तकावरती पडला. शंभूराजांच्या चेहऱ्यावरचं कमळाचं पुष्प गुलाबासारखं खुललं आणि शंभूराजे हसू लागले. आनंद वाटला. त्या महादेवाचं दर्शन घेतलं आणि शंभूराजे महादेवासमोर नतमस्तक होणारच होते. इतक्यात शंभूराजांच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला. हा हात ठेवणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता. शंभूराजांच्या खांद्याला खांदा लावून शंभूराजांच्यासाठी लढणारा, शंभूराजांचा प्रत्येक घाव स्वतःच्या अंगावरती घेणारा कविराज होता. कविराज, क्या हुआ? कविराज बोलतात, शंभूराज, आज तक मैंने आपको कुछ मांगा है क्या? नहीं कविराज, फिर भी आज ये बात कहने का क्या कारण है? कविराजाने दोन्ही हात जोडले. शंभूराज, आज भाऊ तर तुम्हाला काही मागितलं नाही. आज हा कवी कलश तुमच्याकडे गोष्ट मागतो, द्याल का शंभूराज? काय हवं? शंभूराज आठवाला शिवाजीराजांचं ते आत्मचरित्र. त्या घोडकिंडीमध्ये शत्रूचं घोडं अडवण्यासाठी बाजी प्रभू थांबले. राजे थांबू देत नव्हते, तरी थांबले. सांगा ना मला, लाखाचा पोशिंदा जिवंत ठेवण्यासाठी जर आपलं बाजी थांबलं नसतं, स्वराज राहिलं असतं का? लेकराचं लगीन उघड्यावरती टाकून राजाला थांबवून स्वतः कोंडाण्यावरती परवान पत्कारलं नसतं, स्वराज्य राहिलं असतं का? सांगा ना शंभूराज. शंभूराजे बोलतात, कविराज, हा विषय इथं कशासाठी? मंदिरात आहोत आपण, महादेवाच्या समोर आहोत आपण, आणि तुम्ही मरणाच्या गोष्टी काय करता? राजबातच तशी न्यारी. आणि कविराजाने मान खाली घातले. कविराज बोलते झाले, शंभूराज, अवघ्या संगमेश्वराला गनिमाचा वेढा पडला. राज, अवघ्या संगमेश्वराला गनिमाचा वेढा पडला. राजे, गावात कसपट शिराय जागा नाही. 80,000 कुत्र्यांनी अवघा संगमेश्वर वेढून टाकला. शंभूराज, तुम्ही रायगड जवळ करा, तुम्ही रायगड जवळ करा. शंभूराजे ताडकन पाठीमागे फिरले. महादेवाच्या शिवपिंडीकडे पाहिलं. कविराज, कोण फितूर? जाऊ द्या ना शंभूराज. कविराज, स्वकीयांची घाव सोसण्याची सवय झाली शंभूराजाला.